Hello, I am architect Dhareshil Patil. Today I am going to show you one of my unique projects, that's the South Indian style house. This I have designed for Advocate Pandare madam who wants something in very traditional, in laterite stone and in vintage look. So this is basically a house which I have designed which has that old vintage Peshwai Wada kind of look with a beautiful courtyard in the center which is fully made of stones, pillar carved out of stone and beautiful spacious verandas. So let me show you the plan first, then we will have a look over the property. As we can see, the plan which is designed is fully based on Vastu Shastra. As we are having the north entrance where we can see a huge opening door provided and having a huge veranda for sit out. As we come inside, we are having a living room in northeast side direction. And the kitchen is placed in southeast direction. As we can see, the master bedroom which is placed in south of the direction. And the guest bedroom is placed in northwest of the direction. As we can see, there was a demand from client that he want to communicate when he sits in living room with the kitchen, dining and also with the sit out area. There was a strictly suggestion from the client that he do not want any barricades or any obstacle during the communication. Now let's take a review of the client. नमस्कार, मी ॲडव्होकेट इंदिरा राजे पांढरे, राहणार कोल्हापूर. मला यापूर्वी मी कोकणात होते 10 वर्ष आणि त्या 40 वर्षापूर्वी मी कोल्हापुरात प्रॉपर्टी घ्यायची म्हणून कंदलगावला मी प्लॉट घेऊन ठेवले आणि मुलं मोठी झाल्यावर आणि माझ्या प्रॅक्टिसमधनं मी थोडीशी रिटायर झाल्यावर मी ठरवलं की मला त्या प्लॉटवर मला एक घर बांधायचं आहे आणि त्या घर कसं पाहिजे तर वास्तुशास्त्रानुसार आणि पूर्वीचे वाडा पद्धतीच्या प्रमाणे कसं मधी चौक आणि पूर्णतः इको फ्रेंडली चिरांचं बांधकाम, लाकडाचा जास्तीत जास्त वापर, दगडाचा वापर असं मी माझ्या आर्किटेक्टला सांगितल्यावर आग्नेय कोपऱ्यात तसं त्याने डिझाईन करून दिलं. मध्ये ब्रह्मस्थानात मोकळी जागा केली, चारी बाजूला खांब करून अगदी इको फ्रेंडली बांधकाम केलेलं आहे आणि मुख्य म्हणजे 7.5 गुंठे प्लॉट असून सुद्धा आम्ही कन्स्ट्रक्शन फक्त 4,200 केलेलं आहे. त्यामध्ये सगळं स्पेशियस ठेवलं आहे, केवळ 2 बेडरूम्स केले म्हणजे जेणेकरून फॅमिली आली की संपर्कात असावी. की आताच्या काळी कसं आहे की छोटे बंगले, छोट्या खोल्या, मुलं त्यांच्या आपल्या बेडरूममध्ये जातात. हे कसं इथं बसलं तरी झोपाळ्यावर कोण बसलंय, किचनमध्ये काय करताय, सगळं असं स्पेशियसली सगळं दिसतं. 2 बेडरूम्स फक्त कपलनी झोपायला जाताना, बाकी सगळी फॅमिली एकत्र राहावी असा हा वाड्या टाईप माझा कन्सेप्ट होता. आणि बागसुद्धा आम्ही सगळे फळांची झाडं लावलेली आहे आणि मुख्य म्हणजे ऑर्नमेंटल झाडं पण आहेत. बेलाच्या झाडापासून सगळं आम्ही लावलेलं आहे आणि हे जे माती आम्ही अर्धा प्लॉट रिकामा ठेवला आहे जेणेकरून पाण्याचं इथे संपूर्ण जमिनीत मुरावं पाणी आणि वॉटर हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट आम्ही तो राबविला आहे जेणेकरून
पाणी मुबलक होऊ शकेल. आम्हाला नाही, निदान दुसरा कुणाला तरी. पृथ्वीमध्ये जरी गेलं तेवढं, आमचे 3 बोरिंग फेल गेले, तर 600 फूट आम्ही ते रेन हार्वेस्टिंग केलेलं आहे. त्यामुळं तेवढं पाणी आमचं तिथे पाणी मुरतंय. आणि अशा रीतीने आमचं घर बघितलं की इतकं सुंदर डिझाईन आमचे आर्किटेक्ट धैर्यशील पाटील यांनी केलेलं आहे की आले की सगळे अचंबित होतात की एवढं सुंदर डिझाईन कुठल्या आर्किटेक्टनी केलं. तर आमचे आयडियाज आणि त्यांनी केलेले आमच्या आयडियाजसुद्धा नुसार मॅनिप्युलेशन संपूर्ण काय काय करायचं आहे, काय अपेक्षा आहेत, त्याप्रमाणे त्यांनी सगळी आमची पूर्तता केली. आणि आता आमचं घर बघण्यासारखं झालेलं आहे. अप्रतिम. कोणीही आले गेस्ट तर म्हणतात फारच सुंदर, जुन्या स्टाईलमध्ये वाड्यात उंबरासहित दरवाजेसुद्धा लाकडी पूर्वीचे, आणि हँडल न करता त्याला असा लाकडी खुंटा किंवा लाकडी हँडल असे केलेले आहे. खिडक्यांना सुद्धा आकडे न करता लोखंडी आम्ही लाकडी स्टॉपर्स बसवले. पूर्वीच्या वाड्याला खिडक्यांना कसे स्टॉपर्स असायचे तसे, जेणेकरून इको फ्रेंडली आणि सगळ्या जुन्या स्टाईलची आठवण. मी आजोळी जशी वाड्यात जायची तसं एक आपलं घर असावं, आपल्या नातवंडांनी आपली आठवण काढावी ही एक अपेक्षा धरून हे घर बांधलं आणि आता मी खूप समाधानी आहे. धन्यवाद. I hope you all must have loved this concept. Thank you for watching this video.